नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी श्रीधर कुलकर्णी. मानवी जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हे एक नैसर्गिक घटना आहे आणि हे आपल्या हातात नसतं. जन्म केव्हा होणार आणि मृत्यू केव्हा होणार हे आपल्या हातात नसतं. त्यामुळं मानवी जीवनामध्ये मृत्यू पश्चात एक श्राद्ध करण्याची परंपरा पूर्वांपार चालू आहे. निधन पावलेल्या व्यक्तीला सद्गती मिळावी, त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण प्रतिवर्षी त्याच्या मृत्यूदिनाच्या तिथीनुसार श्राद्ध करत असतो. पण ज्यांना श्राद्ध करण्याची तिथी माहीत नसते ते अशावेळी महालय म्हणजेच पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून सर्व पितृ अमावस्येपर्यंत महालय अर्थात पितृपक्ष ही परंपरा जोपासली गेलेली आहे. हा पितृपक्ष साजरा केला जातो. या काळामध्ये सर्व पितरजनांना मुक्ती देण्यासाठी श्राद्ध कर्म केलं जातं. तर या श्राद्ध कर्माविषयी एकूणच त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून महालय सुरू होतं, म्हणजे पितृपक्ष पंधरवडा सुरू होतो. म्हणजे जवळपास 16 दिवस हा पितृपक्ष पंधरवडा असतो. तर या नेमकं याचं महत्व काय, किंवा श्राद्ध या काळातच करावं किंवा तिथीनुसार करावं, याचं काय वेगळं महत्व आहे? सर्वप्रथम सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करतो. आणि आजचा जो विषय आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर तो म्हणजे खरोखरच विषय पण खूप महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे हे जे 15 दिवस असतात आणि ह्या 15 दिवसामध्ये ह्याला पितृपक्ष असं म्हणतात. आता हे जे श्राद्ध का केलं जातं, मुळात श्राद्ध म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. बरोबर. श्राद्ध हा शब्दच श्रद्धा या शब्दापासून तयार झालेला आहे. पितरांना पुढे एक सद्गती मिळावी यासाठी श्रद्धेने जो विधी केला जातो त्याला श्राद्ध असं म्हणतात. बरोबर. आणि हा जो श्राद्ध विधी आहे, तर या श्राद्ध विधीचा इतिहास हा अगदी वेदकाळापासून चालत आलेला आहे. बरोबर. म्हणजे ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री ऋषी यांनी सर्वप्रथम ही कल्पना मांडली. मनूने सर्वात पहिल्यांदा श्राद्ध केलेलं आहे. आणि अगदी रामायण काळात सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचे पिता राजा दशरथ यांच्यासाठी श्राद्ध केल्याचा दाखला हा रामायणात आढळतो. बरोबर. आता मुळात ते श्राद्ध का करतात, तर श्राद्ध कर्मामधून त्याचे जे मंत्र असतात त्या मंत्रामधून जी ऊर्जा निर्माण होते ना, तर ती जी ऊर्जा आहे, तर त्या ऊर्जेमुळे जे पितर असतात ते मर्त्य लोकातून पुढे जातात. त्यांना पुढची गती मिळण्यासाठी ती ऊर्जा महत्वाची असते. आता हे जे 15 दिवस असतात, ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये यमलहरींचं जे प्राबल्य आहे ते पृथ्वीवरती अधिक प्रमाणात वाढलेलं असतं. जे पितर आहेत की ज्यांना पुढची गती मिळालेली नाही, अतृप्त आहेत, तर त्या पितरांना या कालावधीमध्ये पृथ्वी कक्षेमध्ये येणं सोपं जातं. बरोबर. आणि त्यामुळे या कालावधीमध्ये आपण जर श्राद्ध केलं तर त्यांना तो आविर्भाव पटकन मिळतो आणि त्या ऊर्जेचा लाभ होऊन पितर हे पुढच्या गतीला जातात. आणि म्हणून या कालावधीमध्ये श्राद्ध हे करायचं असतं. आता एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याची पुण्यतिथी किंवा ती तिथी माहीत नसेल तर ते त्यांनी श्राद्ध कधी करावं आणि त्याचा काही नियम आहे, कसे आहेत का काही? जर तिथी माहित नाहीये तर अशा व्यक्तीचं श्राद्ध आहे तर ते सर्वपित्री अमावस्या जे आहे त्या सर्वपित्री अमावस्याला करू शकतो. म्हणजे श्राद्ध करताना त्यांनी समजा जर ब्राह्मण उपलब्ध झाले नाही, मग त्यांनी कोणते विधी करावे, की काय कोणत्या प्रकारे आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत? आता हा प्रश्न म्हणजे खरंच खूप छान आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत. मुळात काय आहे की श्राद्ध विधी जो आहे खरं बघता तो स्वतः करायचा असतो. अच्छा. त्या श्राद्धाचे ग्रंथ देखील उपलब्ध आहेत. पण अडचण काय येते ना की ते आपल्याला त्याचं उच्चारण व्यवस्थित होत नाही. श्राद्धामध्ये जे मंत्र असतात त्या मंत्राचं जर उच्चारण व्यवस्थित झालं तर त्यातून अपेक्षित असा लाभ होणार आहे. बरोबर. म्हणून श्राद्ध विधी आहेत ते ब्राह्मणांकरवीच करावायचे असतात. बरोबर. समजा तसे ब्राह्मण नाही मिळाले श्राद्ध विधी करणारे, तर जे मिळतील ते ब्राह्मण घेऊन श्राद्ध विधी करायचा असतो. समजा ब्राह्मणच आपल्याला मिळत नसतील, गावात काही गावात अशा अडचणी पण असतात, बरोबर, तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी ना श्राद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की अमान्य श्राद्ध,
आमाना श्राद्ध करायचं. आमाना श्राद्ध म्हणजे काय, हा. तर धान्य आहे, तांदूळ, बरं. त्यानंतर गूळ, बटाटा, नाही, शिदा. तूप, तेल, शिधा, शिदा त्यानंतर विड्याची पानं, हा. एक नाणं, हे हा. सगळं तबकात घ्यायचं, त्याला गंध, अक्षता, फुल व्हायचं, हा. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि मग एखाद्या पुरोहिताला ते दान द्यावं. पुरोहित उपलब्ध नसल्यास हा. एखाद्या वेदपाठ शाळेला, हा. तेही नसेल तर गोशाळेला, हा. आणि तेही नसेल तर आपल्या आजूबाजूला असलेलं एखादं देवस्थान आहे, हा. त्या देवस्थानाचे ते दान द्यावं. बरोबर. याला म्हणतात अमान्य श्राद्ध. अच्छा. समजा तेही आपल्याला शक्य नाहीये, हा. तर मग हिरण्य श्राद्ध म्हणून आहे. हा, हे- हिरण्य श्राद्ध म्हणजे काय, हा. तर आपल्याला जे शक्य आहे तेवढे पैसे तबकात ठेवायचे, त्याला गंध, फूल, अक्षता, त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं. आणि पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरोहित नसतील तर वेदपाठशाळा किंवा गोशाळा किंवा एखादं जवळचं मंदिर, अच्छा. इथे देवस्थानाला द्यायचं. तेही शक्य नाहीये, म्हणजे आपल्या हिंदू धर्मात बघा किती पर्याय ठेवलेत. समजा तेही आपल्याला काही कारणाने शक्य नाही होत आहे, तर अशा वेळी काय करायचं, तर गाईला गोग्रास घालायचं. बरोबर. गाईला घास दिल्याने सुद्धा आपल्याला ते पुण्य मिळतं. बरोबर. समजा काही कारणाने ते शक्य नाहीये, हा. तर एखाद्या राष्ट्र आणि धर्मकार्य करणाऱ्या आध्यात्मिक संस्थेला दान द्या, बरोबर. त्याने सुद्धा आपल्याला त्या श्राद्धाचं पुण्य मिळतं. बरोबर. आणि आपल्या धर्मात तर काय सांगितलंय, समजा एखाद्याला काहीच करणं शक्य नाहीये, हा. तर त्याने काय करायचं, हा. तर त्याने सूर्यादी लोकांकडे बघून, म्हणजे सूर्याकडे पाहून आपल्या काखावर करायच्या, हा. एखाद्या निर्जन ठिकाणी जायचं, काखावर करायच्या, हातामध्ये गवताची काडी घ्यायची हा. आणि काय सांगायचंय की हे पितरांनो, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाहीये, हा. हा. तरी मी भक्तिभावे तुम्हाला प्रार्थना करतो, ती प्रार्थना तुम्ही स्वीकारा बरोबर. आणि तुम्ही पुढच्या गतीला जा आणि मला या त्रासातून मुक्त करा. हा. बरोबर. दक्षिणेकडे बघून रडायचंय, हा. म्हणजे श्राद्ध करायला जमणार नाही हा. असं कोणी म्हणू शकत नाही. इतके छान आपल्या धर्मामध्ये बरोबर. पर्याय दिलेले आहेत. आता पूर्वजांना एक मुक्ती मिळावी किंवा त्यांचे आत्मे शांत व्हावेत यासाठी पितृपक्षामध्ये हे श्राद्ध केलं जातं. पण हे श्राद्ध नेमकं याच काळात का करावं, हे एरवी केलं तरी चालतं, त्याला मुक्ती मिळते का? आता श्राद्धाचे दोन प्रकार आहेत. एक आपण ज्याला म्हणतो वार्षिक श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, म्हणजे एखादी व्यक्ती ज्या तिथीला मृत पावलेली आहे. हा. आता समजा एखादी व्यक्ती जर का अश्विन कृष्ण चतुर्थीला मृत पावली, तर तिचं जे अश्विन महिन्यात जे श्राद्ध करतात, हा. तर ते झालं वार्षिक श्राद्ध. वार्षिक श्राद्ध. आणि हे जे श्राद्ध आहे पितृपक्षातलं, ते झालं महालय श्राद्ध. हे दोन्ही केलं चालतं का पण? दोन्ही करावे. ह्याचं कारण काय, तर वार्षिक श्राद्ध जे असतं ना, ते त्या व्यक्तीचं असतं. बरोबर. हा. महालय जे आहे ना, ते महालय हे काय, तर वडिलांकडच्या 3 पिढ्या, मागील 3 पिढ्या. हा मागील 3 पिढ्या, हा. आईकडच्या मागील 3 पिढ्या, हा. एवढंच नाही तर आपल्या जे गेलेले मित्र, हा. बंधू, घरातली नोकर, आपल्या घरातली जनावरं अच्छा. आणि उपाख्याय आणि जे आपल्याला माहित नाहीत असे ज्ञात अज्ञात म्हणतात, ते पिंड पण ठेवतात. पिंड. ह्या सगळ्यांचं जे श्राद्ध आहे ना, तर ते श्राद्ध, तो विधी जो आहे तो या पितृपक्षात केला जातो. म्हणून हे दोन्ही श्राद्ध तेवढेच महत्वाचे. मग आता पितृपक्षामध्ये जी श्राद्ध केली जातात की त्यामुळे पितरांना एक प्रकारची मुक्ती मिळत असेल, पण जे अशी काही व्यक्ती अशा ज्या गेलेल्या असतात, जे निधन पावलेलं असतं, उदाहरणार्थ आत्महत्या असेल, हत्या असेल, या नैसर्गिक घटनामधून आपत्ती असेल, त्याच्यातून काही जण मृत्यू पावले असतील, तर अशांना हे कशा प्रकारे तुम्ही श्राद्ध करता किंवा त्यांना कशा प्रकारे तर्पण केलं जातं किंवा त्यांना कशा प्रकारे आदरांजली वाहिली जाते? छान प्रश्न विचारला तुम्ही. आता पितृपक्षामध्ये ना चतुर्दशी जी आहे, त्या चतुर्दशीला घात चतुर्दशी असं म्हणतात. बरोबर. या दिवशी तुम्ही जे सांगितलं की एखादी अपघाताने मृत्यू पावलेली व्यक्ती आहे, एखाद्याने किंवा काहीतरी घाताने तिचं मरण झालेलं आहे, तर अशा व्यक्तीची जे श्राद्ध आहे, तर या घात चतुर्दशीला जर आपण केलं तर ते अधिक फलदायी होतं. त्यामध्ये विधी वेगळा नाही, विधी तोच आहे. बरोबर. फक्त जी तिथी आहे तर ती घात चतुर्दशी ही तिथी या तिथीला करावं. त्या तिथीला करावं. मग हे गुरुजींमार्फत करावं किंवा त्याला काही वेगळा पर्याय आहे? जसं मगाशी मी सांगितलं ना की गुरुजी ब्राह्मण जे आहेत त्यांच्या मार्फतच श्राद्ध करावं, कारण ते सगळं ते जाणतात, आपल्याला ते विधी हल्ली येत नाहीत. बरोबर. आणि जर ते उपलब्ध नाहीये तर जर मगाशी म्हटल्याप्रमाणे आमांना श्राद्ध करू शकता, हिरण्य श्राद्ध करू शकता, गोग्रास देऊ शकता किंवा एखाद्या संस्थेला अर्पण आपण करू शकता. पितृपक्षामध्ये हे श्राद्ध का करावं, असं काही नियम आहेत? हा, पितृपक्षामध्ये श्राद्ध का करायचं, तर पितृपक्षामध्ये पृथ्वीवरील जे वातावरण असतं ते असं असतं की त्याच्यामध्ये पृथ्वीवरच्या यमलहरींचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं असतं. बरोबर. आता ह्या ज्या यमलहरी असतात तर ह्या वाढलेल्या असल्यामुळे जे आपले जे पितर आहेत त्यांना पृथ्वीची कक्षेमध्ये येणं सोपं होतं.
बरोबर. मग ते आपल्याकडे कधी कक्षा भेटून ते आपल्याकडे त्या त्या तिथीला येतात. आपण जेव्हा ते श्राद्ध करतो तेव्हा काय होतं की जो त्यांना आपण हविर्भाग देतो तो त्यांना ग्रहण करणं सोपं जातं. म्हणून या कालावधीमध्ये श्राद्ध करावं. बरोबर. आणि मगाशी म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं की महालय श्राद्ध हे सर्वपित्री अमावस्या झालं की ते संपलं. बरोबर. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. अच्छा. सूर्याचा वृश्चिक राशीत जो प्रवेश होतो तर तिथपर्यंत महालय श्राद्ध करून चालतं. म्हणजे जवळजवळ हा कालावधी 2 महिन्यांचा असतो. आपण जेव्हा पितृपक्ष म्हणतो तेव्हा तो 15 दिवसाचा कालावधी म्हणून त्याला पितृपक्ष म्हटलेला आहे. पितृपक्षात जर समजा जमलं नाही पण शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांचं श्राद्ध करण्याची परंपरा आहे. मग त्या दिवशी नेमकं काय करावं? सर्व पितृ अमावस्येला काय करतात, समजा पितृपक्षात आपल्याला शक्य नाही झालं काही कारणाने, म्हणजे घरात काहीतरी अडचण आली किंवा काहीतरी सूतक आहे नाही जमलं, तर सर्व पितृ अमावस्येला अवश्य हे श्राद्ध करावं. सर्व पितृ अमावस्येला काय होतं की सर्व प्रकारचे पितर ज्ञात अज्ञात हे वातावरणात आलेले असतात. आणि जेव्हा आपण तिथं त्या प्रकारचं श्राद्ध करतो सर्व पितृ अमावस्येला तेव्हा त्या सर्वच पितरांना तो आविर्भाव मिळतो आणि सगळ्यांना पुढची गती मिळायला सहाय्य होते. श्राद्धाचा विधी वेगळा काही नाही, विधी तोच असतो. मग सर्व पितृ अमावस्येला हिरण्य श्राद्ध केलं तर चालू शकतं का? जर आपल्याला श्राद्ध करणं शक्य नाही काही कारणामुळे त्यावेळी निश्चित आपण या श्राद्धांचं हे करू शकतो. गुरुजींना दूध, केळ, फळ काय असेल ते आणि दक्षिणा आणि तुळशी पत्र देऊन त्यांना नमस्कार करून ते हिरण्य श्राद्ध करावं अशी एक प्रथा आहे. हो, मग ती सर्व पितरीला केली तर चालू शकते. जिथे आपल्याला मंत्रोच्चारासहित श्राद्ध करणं शक्य नाहीये तिथे अवश्य या प्रथेचा वापर पण करू शकतो. आता एखाद्या कुटुंबामध्ये जर केवळ एक महिला जी अस्तित्वात असेल, जिवंत असेल, तर तिनं आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केलं तर चालू शकतं. म्हणजे महिलांनी श्राद्ध करावं का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एक चांगला मुद्दा तुम्ही घेतलात. महिलांनी श्राद्ध करणं हे हल्ली काय सांगतात की महिलांनी श्राद्ध करू नये. बरोबर. आता का करू नये हे पण सांगतो. म्हणजे पूर्वी महिला श्राद्ध करायच्या का, तर पूर्वीच्या काळी जशी पुरुषांचं मौजी बंधन होतं म्हणजे मुंज होते, तशा महिलांचेही मौजी बंधन होत असत. बरोबर. आणि तो संस्कार झाल्यामुळे पूर्वीच्या काळी महिला सुद्धा श्राद्ध करत असत. बरोबर. आता काय झालंय, कालोखामध्ये हे मौजी बंधन प्रथाच बंद झाली. त्यामुळं ब्राह्मण किंवा गुरुजी काय सांगतात की महिलांनी श्राद्ध करून चालत नाही. पण जर कोणीच उपलब्ध नाहीये समजा आणि महिलाच आहे तर अशा वेळी महिलांनी सुद्धा, स्त्रीने सुद्धा श्राद्ध करून चालतं. बरोबर. समजा जर महिलांनी त्या पूर्वीच्या पद्धतीने श्राद्ध करावं, म्हणजे जी काय परंपरा असेल जी परंपरा आहे त्यांनी श्राद्ध करावं. मग जर समजा श्राद्धापेक्षा अलीकडच्या काळामध्ये एक नवीन ट्रेंड आलाय, एक नवीन संकल्पना रूढ झाली आहे की श्राद्ध कर्मकांड करण्यापेक्षा लोकांनी गरिबांना किंवा इतर ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, गरजू संस्था आहेत, अशाला काहीतरी वस्तू रूपात किंवा धान्य रूपात दान करावं अशी एक प्रथा रूढ झाली आहे. म्हणजे तुम्ही कर्मकांड न करता हे दान करावं असं एक लोकांची भावना एक रूढ झालेली आहे किंवा रुजली गेलेली आहे. तर याविषयी काय सांगू शकाल? म्हणजे एक मूळ आपण जर कारण बघितलं तर हिंदूंना असलेला धर्मशिक्षणाचा अभाव, अध्यात्मावरचा पाश्चात्यकरणामुळे उडत असलेला विश्वास, यामुळे काय होतं की आज तुम्ही जसं म्हटलं की जनमानसामध्ये एक प्रकारचा ना काही बुद्धिजीवी लोक किंवा ज्यांना धर्माचं ज्ञान नाहीये त्यांच्याकडून काही विचार रुजवले जातात. बरोबर आहे. आता इथे एक लक्षात काय घ्यायचं की आता आपण जसं मगापासून पाहतोय की श्राद्ध विधीचा उपयोग काय, श्राद्ध का करतात, तर पितरांना सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध केलं जातं. आता समाजकार्य आपल्याला जर करायचं तर आपण वर्षभर करू शकतो ना, त्यासाठी श्राद्धाला फाटा का द्यायचा? कारण जे पितर ज्यांना पुढची गती मिळत नाही तर त्याच पितरांचा नंतर आपल्याला दोष लागू शकतो, त्रास होऊ शकतो. आता पितरांचा जो हा दोष आहे, त्रास आहे, तो श्राद्ध विधीने दूर होणार आहे ना की समाजकार्य केल्याने. म्हणजे बघा, व्यवहारामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला काहीतरी बिघाड झालाय शरीरामध्ये आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करायला पाहिजे, तर आपण ऑपरेशन करतो का आपण जाऊन समाजकार्य करणार, समाजाला मदत करणार? साहजिक आपण ऑपरेशन करणार ना. तर तसंच श्राद्ध विधी जे आहे तर श्राद्ध विधी आपण करायला पाहिजे. समाजकार्य करण्यासाठी इतर दिवस उपलब्ध आहेतच. श्राद्धामध्ये असे काही प्रकार आहेत का की आणखी वेगळे की ते लोकांना हल्लीच्या काळामध्ये, धावपळीच्या काळामध्ये ते फार वेळ नसतो, त्यामुळे अशा काळामध्ये ते त्यांनी थोडक्यात करावं असे काही प्रकार आहेत का त्याच्यामध्ये? जसं मगाशी सांगितलं, समजा एखाद्याला शास्त्रोक्त विधी करून ते शक्य नाहीये करणं किंवा काही अडचणीमुळे शक्य नाहीये, तर जसं आता हिरण्य श्राद्ध आहे करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, आमन्य श्राद्ध आहे करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय ना याच्यामध्ये की हे सगळं करण्याबरोबरच या कालावधीमध्ये सगळ्यांनी एक काय करू शकतं की आपल्याला
दत्तगुरूंचा श्री गुरुदेव दत्त हम्म. हा जो नामजप आहे बरं. हा नामजप करणं खूप आवश्यक आहे. बरोबर. हे श्राद्ध विधी तर करायला हवेतच, पण त्याचबरोबर या कालावधीमध्ये अधिक श्री गुरुदेव दत्त नामजप करणं आवश्यक आहे. बरं. याचं कारण काय, तर दत्त देवता जी आहे तर तिचं कार्य काय, तर जे पितर आहेत त्या पितरांना बरोबर. गती देण्याचं कार्य आहे. बरोबर. तेव्हा हा नामजप सगळ्यांनी अवश्य करायला हवा. हो हो. आता अलीकडच्या काळामध्ये श्राद्ध करण्याची प्रथा ही थोडीशी कमी जरी झाली असली हम्म. तरी काही ठिकाणी ती परंपरा चालू आहे. हम्म. पण लोकांना असं वाटतं की आजही वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी सामाजिक कार्य करून आपली एक परंपरा थोडीशी बाजूला ठेवूया असा एक रूढ प्रघात समाजा मनामध्ये रुळलेला आहे. तर हे याचं प्रबोधन कोणी आणि कोणत्या संस्थेतर्फे केलं जातं किंवा काही कोणी करणाऱ्या अशा काही संस्था आहेत का? अगदी बरोबर. म्हणजे आता सनातन संस्थेचं आपण उदाहरण घेऊया. सनातन संस्था ही समाजामध्ये धर्म अध्यात्म प्रसाराचं कार्य करते. बरोबर. सनातन संस्थेच्या वतीने आपल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत यामागचं जे अध्यात्मशास्त्र आहे ना हे या समाजामध्ये सांगितलं जातं. ज्यासाठी ऑनलाईन सत्संग घेतले जातात, बालसंस्कार वर्ग घेतले जातात, प्रवचनं घेतली जातात. बरोबर. की या माध्यमातून श्राद्ध करण्याचं काय महत्व आहे. आता विषय श्राद्धाचा आहे म्हणून सांगतो, आणि तर सगळेच विषय याच्यामध्ये घेतले जातात. अगदी नामजप कोणता करायचा असतो, साधना कोणती करायची असते, नमस्कार करण्याच्या पद्धती कोणत्या. बरोबर. तर सनातन संस्था ही आपल्या सत्संगाच्या माध्यमातून हे सगळं समाजापर्यंत पोहोचवतच असते. त्याचबरोबर आपले विविध ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या माध्यमातून, सनातन प्रभातच्या माध्यमातून ही माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुरूच आहे. आता पितृपक्षामध्ये तुम्ही मगाशी म्हणण्याप्रमाणे नामजप करावा, मग दत्ताचा हा नामजप किती वेळ करावा, म्हणजे संपूर्ण 16 दिवस करावा आणि तो किती करावा अशी काय पद्धत आहे का? तसं बघायला गेलं तर हा दत्ताचा नामजप जो आहे तर दत्तगुरूंचा नामजप हा वर्षभरच करायला पाहिजे, आणि तो किमान 1 तास, बरोबर, कमीत कमी 1 घंटा नामजप हा आपल्याला करायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त हा नामजप बसून करायला हवा. बरोबर. एके ठिकाणी बसून, समजा एका वेळी आपल्याला समजा 1 तास बसायला वेळ नाहीये तर 10-10 मिनिटं, 15-15 मिनिटं असा बसून एकाग्रतेने नामजप करायचा प्रयत्न करायला हवा. पितृपक्षामध्ये जे काही श्राद्ध कर्मकांड केलं जातं त्याच्यामुळे खरोखरच पितरांना मुक्ती मिळते का, किंवा ते आता जे काही अस्तित्वात लोक आहेत त्यांना पितरांपासून काही त्रास होत नाही का? आता हा जो श्राद्ध विधी आहे, जसं मगाशी म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी प्रत्येक गोष्ट सूक्ष्म असा विचार केलेला आहे. बरोबर. या श्राद्ध विधीमध्ये जे मंत्र असतात ना त्या मंत्रोच्चारामध्ये जे सामर्थ्य आहे त्यामुळे एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, आणि त्या ऊर्जेमुळे जे पितर आहेत त्या पितरांना पुढची गती मिळते. आता हे समजायचं कसं, तर आपण जेव्हा सलग काही वर्ष हे श्राद्ध पक्ष हे करू भक्तिभावाने, शेवटी काय जसं मगाशी म्हटलं की श्रद्धा शब्दापासून श्राद्ध शब्द तयार झालेला आहे. आपली जेवढी श्रद्धा असेल, जेवढं श्रद्धेने करू ना तेवढं आपल्या लक्षात येईल की पितरांचे जे दोष आहेत, पितृदोष आहेत, पितरांचे जे त्रास आहेत तर ते कुठेतरी अल्प होत चाललेत, कमी कमी होत चाललेले आहेत. आणि आज समाजामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ सगळ्यांनाच हे त्रास आहेत. बरोबर. आता पितृपक्षामध्ये जे काही श्राद्धाचं कर्मकांड केलं जातं हे एखाद्या पवित्र स्थळी किंवा जलाशयाच्या ठिकाणी किंवा धार्मिक स्थळी करावं किंवा आपल्या घरात केलं तरी चालतं का? आता कसं आहे की काही जे खरं तसं पाहता श्राद्ध हे घरात करावं. बरोबर. श्राद्ध घरात का करावं, तर पितरांची जी आसक्ती असते ना तर ती आपल्या घराची असते, त्यामुळे श्राद्ध हे घरात करावं. पण असे पण श्राद्ध आहे, जसं की गयेला जर एकदा श्राद्ध केलं, म्हणजे असं आपल्या धर्मग्रंथात पण सांगितले, गयेला जे श्राद्ध केलं तर पितर मुक्त होतात. त्या स्थानाला श्राद्ध, पण ती वेगळी श्राद्ध, जसं की त्रिपिंडी श्राद्ध आहे. त्रिपिंडी श्राद्ध आहे तर हे कुठे करावं, तर हे त्र्यंबकेश्वर आहे, त्र्यंबकेश्वरला करावं. बरोबर. कारण शंकराच्या ठिकाणी किंवा गोकर्ण महाबळेश्वरला करतात. शंकराच्या ठिकाणी अशा प्रकारे श्राद्ध केली तर ती लवकर त्याची फलद्रूप होतात. बरोबर. आता ही पितृपक्षामध्ये ही जी काही श्राद्ध करण्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये बदल तसा होत नाही, पण आज जे काही थोडक्यात हा विधी उरकण्याचा जो प्रघात रूढ झालेला आहे याला कशा प्रकारे आपण पायबंद घालू शकतो? मुळात काय ना की जे असा उरकण्याचा प्रकार सुरू झालाय किंवा काय, ह्यापेक्षा ना जी आपण कृती करतोय ती आपण श्रद्धेने जरी केली ना, समजा मी जे करतोय ते मी श्रद्धेने केलं, ह्या विधीमध्ये ना श्रद्धा ही खूप महत्वाची आहे. बरोबर. आपण हा विधी करताना जर श्रद्धेने केला
तर खरोखर या विधीचा आपल्याला लाभ होतो. ह्याला पायबंद घालण्याचा म्हणजे काय ना, की पूर्ण समाजालाच आपल्याला धर्म सांगायला पाहिजे, बरोबर. अध्यात्म सांगितलं पाहिजे, समाजापर्यंत ते धर्मशास्त्र पोहोचवलं पाहिजे. एकदा हे सगळ्यांना पोहोचलं, समाज सगळ्या साधना करायला सुरुवात झाला की आपोआपच या सगळ्या हे जे सगळे तर ते अगदी योग्य म्हणतात, सगळं व्यवस्थित. तर आज आपल्याकडे अमोल कुलकर्णी यांनी पितृपक्षाबद्दल अधिक माहिती दिली. पितृपक्षामध्ये नामजप कोणता करावा, पितृपक्षाची विविध पितृपक्षामध्ये श्राद्ध कशा प्रकारे करावीत, श्राद्धाचे प्रकार कोणते, याची सर्व सविस्तर माहिती दिली. समजा ज्या कोणाला श्राद्ध करणं अशक्य आहे अशांनी वेगवेगळ्या संस्थांना किंवा गरीब लोकांना दान करूनही या पितृऋणातून मुक्त व्हावं, असाही एक प्रघात रूढ होतोय. त्याबद्दलही काही त्यांनी आपली मतं मांडली. या सर्व संपूर्ण पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त नामजप करून आपल्या पितृजनांना मुक्ती द्यावी, त्यांना सद्गती मिळावी, असे प्रयत्न प्रत्येकाने केले तर नक्कीच त्यांच्या त्रासातून आपली सुटका होणार आहे. हा पितृपक्ष पंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजनांना त्यांचं स्मरण करणं आणि त्यांना एक प्रकारे श्राद्धाद्वारे आदरांजली वाहणं किंवा त्यांना तर्पण देणं, त्यांना या त्रासातून मुक्त करणं, त्यांना पुढे पुढच्या जीवनामध्ये वाटचालीस सद्गती देण्याचा प्रयत्न करणं, यासाठी पितृपक्षामध्ये अर्थात महालयामध्ये ही श्राद्ध कर्मकांड केली जातात. आणि ज्यांना पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्मकांड करणं शक्य नाही त्यांनी सर्व पितृ अमावस्या दिवशी हे श्राद्ध कर्म करावं आणि आपल्या पितृजनांना मुक्त करावं, असं अमोल कुलकर्णी यांनी सांगितलं. हा एक नक्कीच TV नेक्स्ट महाराजच्या दर्शकांना उपयुक्त माहिती देणारा भाग ठरला आहे, याबद्दल दुमत नाही. नमस्कार. नमस्कार.